राम राम मंडळी, कसे आहात सगळे? आजचा व्लॉग खूपच स्पेशल आहे, कारण आज आहे प्रभू श्री रामनवमी. पहाटेचे बरोबर 4 वाजले आहेत आणि माझी आणि बाबांची लगबग सुरू झाली आहे. झोप तर पूर्ण झाली नाही आहे, पण आजच्या दिवसाचा उत्साह एवढा आहे की झोप कुठे पळाली कळालंच नाही. आज आम्ही चाललो आहे केळवे माहीमला, 185व्या जुन्या राम मंदिरात. आमची 5:35ची डहाणू ट्रेन होती. मंडळी, आम्ही मंदिरात पोचलो आहे. तुम्ही हे मंदिर बघू शकतात. यालाच तब्बल 185 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण या मंदिराशी आमचं खूप जुनं आणि रक्ताचं नातं आहे. मी अगदी लहान असल्यापासून, जेव्हा मला चालतासुद्धा येत नव्हतं, तेव्हापासून दरवर्षीप्रमाणे आम्ही येथे रामनवमीला येतो. ही परंपरा माझे पणजोबा म्हणजेच बाबांच्या आईचे बाबा यांनी सुरू केली. घरातले सांगतात की माझ्या पणजोबांनी स्वहस्ते या मंदिराच्या कळसाचे बांधकाम केले होते. आजही जेव्हा मी त्या मंदिराकडे बघते तेव्हा अभिमानाने ऊर भरून येते की माझ्या पूर्वजांनी या वस्तूच्या उभारणीत योगदान दिले. आधी मी आणि बाबांनी दर्शन घेतलं आणि मग आमच्या कामाला लागलो. आज बाबांनी प्रभू श्रीरामाची एक भव्य पोर्ट्रेट रांगोळी काढण्याचं ठरवलं होतं. बाबा आम्हाला दरवर्षी बोलायचे की मला केळव्याच्या राम मंदिरात रांगोळी काढायची आहे आणि यावर्षी त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले. आम्ही रांगोळीला सुरुवात केली. एक एक रेषा, एक एक रंग भरताना पूर्ण एकाग्रता लागते. तासनतास वाकून काम केल्यामुळे कंबर दुखायला लागली होती, पण भक्तीपुढे काहीच नसतं. दुपार झाली आणि तेव्हा रांगोळी पूर्ण झाली. तेव्हा तिथल्या लोकांनी दिलेली दाद बघून सगळा थकवा पळाला. दुपार झाली आणि आम्ही मस्त पारंपरिक कपडे घातले. मंदिराच्या वरच्या भागात गेलो, कारण खाली कीर्तनाचा कार्यक्रम सुरू झाला होता व वरून कीर्तन बघत होतो. आमचा अख्खा कोळी समाज मोठ्या संख्येने इथे राम दर्शनासाठी येतो. तो उत्साह, ती गाणी आणि जय श्रीरामचा जयघोष, वातावरण एकदम भारावून गेलं होतं. 12 वाजता राम जन्मोत्सव आणि आरतीचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. आरती झाल्यावर आम्ही पंगतीला बसलो. दरवर्षी मंदिरात महाप्रसाद असतो. ते जेवण म्हणजे साक्षात अमृत. तृप्त होऊन जेवलो आणि मग आम्ही गेलो जवळच असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात. तिथे खूप शांतता होती. मी, बाबा आणि निर्वी तिथे होतो. आईसुद्धा आलेली, पण ती राम मंदिरात थांबलेली. तिथल्या बागेत आम्ही पाळण्यावर बसलो, थोडे निवांत क्षण अनुभवले.
निघायची वेळ झाली आहे. जाता जाता तिथलं एकदम गोड आणि रसाळ कलिंगड खाल्लं. कलिंगड खात असताना एक खूप छान गोष्ट घडली. तिथे मला माझे सबस्क्रायबर भेटले. त्यांनी मला ओळखलं व बोलले की तूच ना यूट्यूबवर गावदेवीचा व्लॉग बनवून टाकलेला. खरं सांगू का, मला घटकाभर सेलिब्रिटी असल्यासारखं वाटलं. विरारच्या बाहेर या वडराईच्या बांधवांमध्ये सुद्धा आपले व्लॉग्स आवडीने बघितले जातात हे पाहून खूपच समाधान वाटलं. मित्रांनो, तुमच्या या प्रेमामुळेच मला रोज नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते. मनापासून आभार. आता आम्ही निघालो आहे आपल्या विरारला. तर मंडळी, हा 185वा वारसा आणि आमचा आजचा प्रवास तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहते. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जय श्रीराम.